नमस्कार, हेमांगी शेलार या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे फ्रेंडशिप डे। फ्रेंडशिप डे म्हटलं की आपल्याला पहिले डोळ्यासमोर काय येते, तिथं आपली शाळा, शाळेतील मित्रमैत्रिणी, त्याचप्रमाणे शिक्षक। तर आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मला माझी शाळा आठवली। माझी शाळा कुठे आहे तर माझा माहेर आहे अलिबागला आहे। अलिबागमध्ये नांदगाव या ठिकाणी। नांदगावचं आमचं हायस्कूलमधले मित्र, तेव्हाचे शिक्षक कसे असायचे, खूप स्ट्रिक्ट असायचे। आत्ता जसे विद्यार्थ्यांना शिक्षक हातसुद्धा लावत नाहीत, पहिल्याच्या काळात तसं नव्हतं। पहिल्याच्या काळात शिक्षक तेवढीच जास्त पनिशमेंट करायचे, म्हणून तर मुलं तेव्हाची जास्त अभ्यास सिरियसली घ्यायची। त्या मानाने आत्ताच्या मुलांना तेवढा अभ्यासात सिरियसनेससुद्धा नाही आहे आणि तेवढा अभ्यास पहिल्यासारखा डिफिकल्टसुद्धा नाही। मला आमच्या शाळेतील असा किस्सा आठवतो की आम्ही 5वी-6वीत असताना आम्हाला सर होते, कुळपे सर होते, वाघमोडे सर होते, बोरजी मॅडम होत्या, खाडे मॅडम होत्या। त्या खूप स्ट्रिक्ट असायच्या। अभ्यास नाही केला, कोणी मस्ती केली तर सरळ हातावर पट्टीचे फटके मारायच्या। मी कधी हे एक्सपिरियन्स घेतला नाही आहे, पण आमच्या वर्गातल्या मुलांकडे बघून त्या किती जोरात किंवा किती तीव्रतेने मारत असतील याची जाणीव मात्र आम्हाला व्हायची। त्याच्यानंतर आदरयुक्त एक भीती असायची किंवा काही शिक्षक असे असायचे की घरची धमकी द्यायचे, बाबा तुम्ही मस्ती केली ना तर तुमच्या घरी मम्मी पप्पांना बोलवून घेईन किंवा आई वडिलांना बोलवून घेईन। मग त्या भीतीने सुद्धा मुलं अभ्यास करायची किंवा वर्गात शांत बसायची, होमवर्कच्या वह्या व्यवस्थित आणायची, निबंधाच्या वह्या व्यवस्थित आणायची। तर आज फ्रेंडशिप डेच्या दिवस होता, तर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा मेमरीमध्ये ताज्या झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि त्या तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या। तसेच तुमच्याही आयुष्यामध्ये शाळेचे असे काही थोडेफार किस्से असतील की तुम्हालाही इतरांशी बोलून ते खूप छान वाटत असेल। आमचासुद्धा आता शाळेचा ग्रुप आहे, पण काय आहे, म्हणावा तितका रिस्पॉन्स नाही आहे कोणाचा, कारण सगळे खूप लांब लांब आहेत, कोणी मुंबईला आहे, कोणी गावाकडे आहे। एकत्र येण्याचं असं कारण काही होत नाही आणि जरी एकत्र यायचा दिवस ठरला आणि कोणाचं तरी काही ना काही निघतं की तो आमचा प्लॅन फ्लॉप होतो, कॅन्सल होतो। आत्ताचीच गोष्ट, आम्ही मे महिन्यामध्ये सगळ्यांनी एकत्र यायचा प्लॅन केलेला, पण काही कारणास्तव असं म्हणायला लागेल, मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली ना, त्याच्या कारणास्तव आमचं गेट टुगेदर कॅन्सल झालं, असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही। तर आहे असं बरेचसे किस्से की तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत। तर हे आमच्या शाळेतला किस्सा आहे। तर सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आणि चॅनल जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।